हरे नमः। धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकालय शत्रु स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद या ठिकाणाहून या श्लोकापासून सुरू झालेला आहे। तेव्हा नैमिषारण्यामध्ये शौनकादिक सगळे गेलेले असताना त्यांनी सूत महाराजांना सकाळीच प्रातःकाळी उठून सगळ्या प्रकारचे होम हवन करून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना समाज कल्याणार्थ काही प्रश्न विचारले की आता इथून पुढे कलियुग येऊ घातलेलं आहे, अशा कलियुगाची बाधा समाजाला होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे। आम्ही तर 1000 वर्षाची या ठिकाणी अनुष्ठानाची तयारी करून आलेलो आहोत आणि आपण प्रत्यक्ष व्यास महर्षींचे शिष्य आहात। आपल्या वडिलांना देखील व्यास महर्षींनी शिकवलेले आहे, म्हणून हे जे सूत होते या सूतांना या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। हे सूत श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी होते आणि प्रत्यक्ष पुराणांचा अधिकार सूतांना दिलेले असल्यामुळं सूतांनी या ठिकाणी सर्व प्रकारच्या शास्त्रांचं अध्ययन व्यासांकडून केलेलं असल्यामुळं हे श्रेष्ठ दर्जाचे भूरीनी भूरी कर्माणी या ठिकाणी सगळे शौनकादिक ऋषी म्हणतात, जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक मार्ग सांगितलेले आहेत, अनेक वाटा आहेत, पण कोणत्या वाटेने जावं। माऊलींनी जसं म्हटलंय की सूर्य उगवला म्हणजे सगळ्या वाटा दिसतात, पण कोणत्या वाटेने जायचं, कोणत्या वाटेने गेले म्हणजे आपलं कल्याण होईल हे कोण सांगणार। हे गुरु सांगत असतो। जरी सगळ्या वाटा सूर्योदयानंतर दिसत असल्या तरी सगळ्या वाटांनी माणसाला जायचं नसतं। ज्या वाटेने गेल्यानंतर आपलं श्रेय प्राप्त होईल त्याच वाटेने गेलं पाहिजे। म्हणून अनेक जरी कर्म असले, धर्म असले, उपासना पद्धती असल्या तरी कोणत्या उपासनेचा आम्ही स्वीकार करावा आणि समाजाने करावा ते सांगा। सूत जानासी भद्रंते भगवान सात्वतां पतिहि, या ठिकाणी तुम्ही सात्वतां पतिहि, भगवान हा कसा आहे तर भक्त पालक आहे। इथे सात्वत शब्दाचा अर्थ भक्त असा होतो। तेव्हा भक्त पालक असलेले असे हे प्रत्यक्ष भगवान हे कशाने प्रसन्न होतात हे तुम्हाला माहित आहे। देवक्यां वसुदेवसे जातोस्ते चिकीर्षया, ज्या भगवंतांनी देवकीच्या पोटी जन्म घेतला, बलराम आणि कृष्ण अशा दोघांनी मिळून जन्म घेतला, त्यांच्या अवतार कथा आम्हाला सांगा की ज्या अवतार कथा क्षेमायच भवायच, क्षेम म्हणजे आमचं कल्याण या ठिकाणचं आणि पर ठिकाणचं, या ठिकाणी योगक्षेमं वहाम्यहम, भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलंय योगक्षेमं वहाम्यहम। योग आणि क्षेम, योग म्हणजे जे आम्हाला प्राप्त होतं, अप्राप्तीसे प्राप्तिर्योगा आणि तत्पालनम क्षेमः असं म्हटलेलं आहे। जे आमच्या दैवात आहे, नशिबात आहे ते प्राप्त झालं म्हणजे तो योग झाला आणि त्याचं रक्षण होणं म्हणजे क्षेम झाला। तेव्हा भगवंतांनी कशा पद्धतीने त्यांच्या कथा ह्या आम्हाला लौकिक आणि पारलौकिक जीवनामध्ये उपयोगी ठरतील ते आम्हाला सांगा। कृतवान किल वीर्याणि सहरामेण केशवा अतिवर्त्याने भगवान गूढ कपट मानुषाः, कलिमागत माज्ञाय, कली या ठिकाणी येणार आहे आणि हा जो कली आहे तो कसा आहे तर ते म्हणतात कलीचं काय एवढा
तुम्ही भीती मनामध्ये बाळगता, त्याचं कारण काय? ते म्हणतात, अहो कलियुग हे जे आहे ते सत्वहरम पुंसाम, कलिम सत्वहरम पुंसाम. कली हा माणसाचं सत्वहरण करणार आहे. कलीने काय केलं तर माणसाचं सत्वहरण केलं. जे जे माणसामध्ये सत्व होतं ते सत्व नष्ट करण्याचं काम कलीने केलेलं आहे. कलियुग हे काय करतं तर आमच्यातलं सत्व, आता यातून सगळे अर्थ आपल्याला दिसतील. समजा फळ आहे, फळातला रसच काढून घेतला तर काय राहिलं फळामध्ये? काही नाही, फक्त वरवरचा भाग तुम्हाला दिसेल, त्यात रसच नाही. आज बघा ना, कोणतेही फळं घ्या, त्यावरती केमिकल टाकलेले असतात, औषधं मारलेले असतात आणि ते खाण्याच्या उपयोगी नसतात. त्यांनी तुम्हाला आरोग्य प्राप्त होण्याच्या ऐवजी रोगच सुरू होतो. अहो ही केळं खाऊ नका रोग होईल, आंबे खाऊ नका रोग होईल. का हो? हे सगळे आता दूषित झालेले आहेत. विदूषया शया, सगळ्यांचे आशय विदूषित झालेले आहेत. सगळ्यांचे कर्माशय विदूषित झालेले, दूषित झालेले आहेत. मग धान्यामधलं सत्व गेलं. लोक म्हणतात, का हो म्हणजे पूर्वीचे लोक एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये, एवढं सामर्थ्य होतं? हो, एवढं सामर्थ्य होतं. कसं काय? अहो ते खाल्ले पिल्लेले होते. मग तुम्ही खात नाहीत का? खातो, पण आमचं खाल्लेलं निसत्व आहे. त्यामध्ये काही सत्व नाही, सगळं हायब्रिड आहे. त्यामध्ये कशातच चव नाही राहिली. थोडक्यात आज बघा ना तुम्ही, कोणत्याही धान्यात चव नाही, भाजीला चव नाही, अन्नाला चव नाही, कोणत्या पदार्थाला चव नाही. चव कुठे गेली? ती चव जी होती, गहू सगळीकडे आहे, पण जुन्या काळातला बनसी गहू आज मिळत नाही. खपली गहू प्राप्त होत नाही. त्यामधली जी चव आहे, त्यामधले जे सत्व आहे ते आज राहिलं नाही. जुन्या काळातली सगळे धान्य, सगळे जरी नाव तेच असले तरी त्यातलं सत्व गेलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमधलं सत्व गेलं. धान्यातलं सत्व गेलं, भाज्यातलं सत्व गेलं, औषधातलं सत्व गेलं, माणसातलंही सत्व गेलं. का? माणूस हा सत्यवादी राहिला नाही म्हणजे त्याचं सत्व गेलं. म्हणून जो सत्ववादी आहे तो सत्यवादी आहे. सत्वांश, दुधामध्ये असलेलं तूप म्हणजे त्याचा सत्वांश आहे. पण जर दूध किती तापवलं, साय आली तरी जर तूपच झालं नाही, लोणीच झालं नाही, तर याचा अर्थ सत्व राहिलं नाही. सगळं त्यामधलं सत्व काढून घेतलं गेलं. कलिम सत्व हरम पुंसाम, माणसांच्या मधलं सत्व हरण करणारा कली आहे. त्यामुळं सगळ्या ठिकाणचं सत्व, आज माणसाच्या भाषेमधलं सत्व गेलं, भाषेमधलं सामर्थ्य गेलं. म्हणून शापना आता मारी, आशीर्वचनही आता तारी. आशीर्वचन सुद्धा आता तारत नाही. कुणी आशीर्वाद दिला तरी तो खरा होत नाही. म्हणजे का हो? आशीर्वाद जुन्या काळात ते खरे व्हायचे. चिरंजीव म्हटल्यानंतर आशीर्वाद दिला तर लोक जगायचे. आज आशीर्वाद आज देतो आणि उद्या त्याचा मृत्यू झालेला आपण ऐकतो. अरे कालच आशीर्वाद दिला होता. आशीर्वाद टिकत नाही. का? तर आशीर्वचही न आता तारी, आशीर्वचनही तारत नाही आणि कावळ्याच्या शापाने गाये मरत नाही. थोडक्यात असं की शाप आणि आशीर्वचन याच्यामधलं सत्व गेलं, याच्यामधलं सामर्थ्य गेलं, शब्दातलं सामर्थ्य गेलं. शब्दातलं सामर्थ्य कधी असतं? जेव्हा शब्दामध्ये सत्य असतं तेव्हा त्यात सामर्थ्य असतं. आणि सत्य हे सामर्थ्य आहे. माझ्या सत्यवादाचा तप वाचा केली बहुत कल्प, असं मौलींनी यासाठी म्हटलंय. तेव्हा ही जी सत्यवादीपणा आहे, सचोटी आहे, ती सचोटी म्हणजे सत्य होतं. जुन्या काळातले लोक म्हणायचे माझी जबान गेली. जबान म्हणजे काय? जबान म्हणजे वाणी. एकदा शब्द गेला की तो परत घेत नव्हते लोक. बाण परत घेता येत नाही, शब्द परत घेता येत नाही. इथं तर कालचं बोललेलं आज बदलतो माणूस. का? त्यात काय? या बोटावरचा थुंका त्या बोटावर करतो. हा जो आजकाल चाललेला व्यवहार आहे तो सगळा माणसाचा खोटेपणाचा आहे. म्हणून सत्व गेलंय. म्हणून कलिम सत्व हरम पुंसाम या शब्दाने हे व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून हे सूत महाराज, आपण कर्णधार इवार्णवम, तुम्ही कर्णधार आहात, तुम्ही आम्हाला कर्णधार म्हणून
कर्णधार म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या नदीमधून आपल्याला पलीकडे जायचं असतं, प्रवाहातून पलीकडे जायचं असलं तर आपल्याला कोणीतरी नावाडी लागतो, त्याप्रमाणे तुम्ही नावाड्यासारखे आम्हाला भेटलेले आहात. तेव्हा आम्हाला यातून, या संसाररूपी सागरातून आम्हाला मुक्त करा आणि समाजालाही उपदेश द्या, समाजालाही ज्ञानोपदेश करा, की ज्यामुळं समाज या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या मोक्षाची प्राप्ती करू शकेल. म्हणून ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणी स्वाम काष्ठामधुनोपेते धर्मः कम शरणंगतः. आपण इथं काल आलेलो होतो. धर्मः कम शरणंगतः. धर्म कोणाला शरण गेला? आता धर्म कोणाला शरण गेला म्हणजे काय? तर धर्म हा धर्मीला टिकून असतो. म्हणजे उदाहरणार्थ साखर आहे, साखरी धर्मी झाली, साखराची गोडी हा धर्म झाला. साखरेला सोडून धर्म असू शकत नाही, म्हणून धर्मीला सोडून धर्म नसतो. धर्मी आणि धर्म एकरूपच असतो. पण गोपालकृष्ण हे मुळात धर्म रूप होते, धर्मस्वरूप होते. आणि म्हणून धर्म ज्ञानादिभिस्सह भगवान ज्ञान आणि धर्माने युक्त षड्गुणैश्वर्य संपन्न असलेले भगवान नित्य ज्ञान, नित्य ऐश्वर्य, नित्य सामर्थ्य, नित्य धर्म, नित्य सत्यवादीपणा यांनी युक्त होते. ते जेव्हा निजधामाला गेले तेव्हा धर्म कोणाला शरण गेला ते आम्हाला सांगा. म्हणजे धर्म हा धर्मीला चिकटून असतो, पण भगवान जर गेले तर धर्म कोणाला शरण गेला? अग्नीला सोडून अग्नीचा धर्म असू शकत नाही. अग्नीचा धर्म गरमपणा आहे, उष्णता आहे. उष्णता अग्नीला सोडून असू शकत नाही. मग जर अग्नीच नष्ट झाला तर उष्णताही नष्ट होईल. त्याप्रमाणे ते म्हणतात आम्हाला या 6 प्रश्नांची उत्तरे द्या. आणि आपण सगळे ज्ञानी आहात. भगवान हा योगेश्वर आहे, तो धर्मवर्म जाणणारा होता. तेव्हा त्यांच्या निजधाम गमनानंतर धर्माची स्थिती काय झाली ते सांगा. मग यानंतर व्यास सांगू लागले. व्यासोवाच येथे संपृष्ट समृष्ट होवे प्राण रोमहर्षणी. रोमहर्षणाचा पुत्र म्हणून रोमहर्षणी. रोमहर्षण हे यांच्या पित्याचं नाव रोमहर्षण, किंवा कोणी लोमहर्षण असे म्हणतात. रोमहर्षण आणि हे बृहश्रवा, भूरिश्रवा हे भरपूर काही ऐकलेले होते, भरपूर काही ज्ञान प्राप्त केलेले होते. असे हे रोमहर्षणाचे पुत्र प्रत्यक्ष द्वैपायनाचे शिष्य होते. आणि त्यामुळं रोमहर्षण यांचे पुत्र असणारे प्रतिपूज्य वसस्तेषां प्रवक्तुम उपचक्रमे त्यांची पूजा केल्यानंतर ते बोलू लागले. याप्रमाणे हे आता सूत महाराज काय बोलू लागले ते म्हणतात, तुमचे प्रश्न मला कळाले. आपण जे या ठिकाणी समाज कल्याणार्थ प्रश्न विचारलेले त्याचा अर्थही मला कळाला. आता तुम्हाला काही बोलण्यापूर्वी मी माझ्या गुरुचं स्तवन करतो, म्हणून या ठिकाणी स्तवन करायला सुरुवात केली. हे मुनी हे जे कसे होते, प्रशमायनाहा म्हणजे ते प्रशम म्हणजे शांत होते, क्षमाशील होते. शम म्हणजे शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान यांनी युक्त होते. आणि इंद्रिय संयम हाच त्यांचा मार्ग आहे, म्हणून त्याला प्रशमायनाहा असं म्हटलेलं आहे. तेव्हा असे हे मुनी, मननात मुनी, जे मनन करतात त्यांना मुनी असं म्हणतात. मनन प्रत्येक या ठिकाणचे शब्द वेगवेगळ्या अर्थाने, ऋषी वेगळे, मुनी वेगळे. ऋषीनाम पुनराद्यानाम वाचमर्थानुधावती असं म्हटलेलं आहे. तेव्हा ऋषी, मुनी, त्याचप्रमाणे राजर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी असे वेगवेगळे स्टेजेस, स्तर आपल्याला दिसतात. तेव्हा हे जे मुनी होते ते कसे होते, तर ते सर्व प्रकारच्या इंद्रिय संयमाने युक्त होते, म्हणून त्यांना मुनी असं म्हणायचं. याप्रमाणे रोमहर्षणाचा पुत्र जो उग्रश्रवा
उग्रश्रवा, उग्र म्हणजे खूप, ज्याने ऐकलेलं आहे त्याला बृहश्रवा असं आपण म्हणतो, उग्रश्रवा असंही म्हणतो. तेव्हा ज्यांनी खूप काही ऐकलंय म्हणून आपल्याकडे श्रवणाला खूप महत्त्व दिलंय. ज्यांनी ऐकलंय, बहुश्रुत असा शब्द आपण वापरतो. या अर्थाने हे जे रोमहर्षणाचे पुत्र आहेत उग्रश्रवा, त्या सूताला प्रार्थना केली. रोमहर्षणाच्या संदर्भातली कथा पुढे भागवताच्या दशमस्कंधाच्या उत्तरार्धामध्ये येते. जेव्हा बलराम दादा तीर्थयात्रेला निघालेले असताना या ठिकाणी एकदा हे रोमहर्षण यांनी प्रत्युत्थान दिलं नाही म्हणून यांनी एक दर्भाची काडी टाकली आणि त्या ठिकाणी रोमहर्षणाचा मृत्यू झाला. पण सगळे लोक म्हणले की महाराज अहो, आम्ही या ठिकाणी पुराण ऐकत बसलो आहोत आणि तुम्ही आमच्या पुराणिकालाच या ठिकाणी मारलं. ते म्हणले त्यांना कसं वागावं कळत नाही, परंतु आता त्यांचाच पुत्र तुम्हाला ज्ञान सांगेल. आणि त्यांनी आत्मा वै पुत्र नामासी असा या ठिकाणी वेदाचा इथे वेदानुशासनम असा वेदाचा उल्लेख करून त्याच देहापासून पुत्राची उत्पत्ती केली आणि तो ज्ञान सांगू लागला. तो हा सूत आहे. म्हणजे रोमहर्षण त्या ठिकाणी पुराण सांगताना बलराम दादाकडून त्याचा वध झाला आणि त्यांचाच पुत्र त्याच ठिकाणी जो या ठिकाणी श्रेष्ठ दर्जाचा उग्रश्रवा तो ज्ञान सांगू लागला, तोच सूत. आणि मग पुढे याच सूतांचं विवरण आपल्याला आता केलेलं दिसतं. असो, याप्रमाणे या प्रवचनाच्या प्रारंभी गुरु, देवता इत्यादींचं स्मरण करावं म्हणून आपल्या गुरूंचं स्मरण करायला सुरुवात केली. शुकाचार्यांचं स्मरण करायला सुरुवात केली. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरबोभिनेदुस्तं सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. या ठिकाणी शुकाचार्य महाराजांचा अधिकार सांगितलेला आहे. शुकाचार्य यांच्या जीवनातली एक घटना केवळ एका शब्दामध्ये उल्लेखलेली आहे. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. यम प्रव्रजंत, जे शुकाचार्य आपल्या वडिलांच्या घरून संन्यास घ्यावा म्हणून निघाले. प्रव्रजंत, प्रव्रजंत म्हणजे संन्यस्त वृत्तीने ते निघाले, संन्यास घ्यावा म्हणून निघाले. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. मनुपेत मपेत कृत्यम या ठिकाणी सर्वसंग परित्याग या अवस्थेमध्ये होते. हे परिव्राजक, सर्वसंग, सर्व प्रकारच्या सांसारिक गोष्टीचा त्याग करून ते निघाले होते आणि एकाकी प्रवासाला निघाले, एकाकी एकटेच निघाले. आणि ही त्यांची संसार परांगमुखता पाहून व्यास महर्षींना दुःख झालं. अरे अरे, एकुलता एक मुलगा आणि तोही निघाला, तोही सगळं घरदार प्रपंच सोडून निघाला. अजून तर याची मुंजही झाली नाही, अजून मौंजही झाली नाही, व्रतबंधही झाला नाही. आणि हे कसे होते तर मुंजीशिवाय, व्रतबंधाशिवाय मपेत कृत्यम, अनुपेत मपेत कृत्यम. अनुपेतचे दोन अर्थ दिलेले त्यांनी. या टीकाकारांनीच त्याचा उल्लेख केलेला आहे की अनुपेत म्हणजे माझी मुंज करा म्हणून ते आले होते, मुंज करा म्हणून आले. पण त्याच वेळेला त्यांना वाटलं की आता आपल्याला याची गरज नाही म्हणून ते त्यातून बाहेर पडले. मुंजीची गरज नाही. अनुपेत म्हणजे अनुपेतम माम असा अर्थ टीकाकार श्रीधराचार्यांनी दिलेला आहे. अनुपेतम माम म्हणजे उपनयतु इति उपनयार्थम, माझी मुंज करा. आचार्यम उपसंतम, उपसन्नम, माझं उपनयन करा म्हणून ते आचार्याकडे म्हणजे व्यासमुनीकडे आले. पण त्याच वेळेला त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि एकाकीच परिव्राजक अवस्थेमध्ये निघाले. अनुपेतम याचा दुसरा अर्थ एकाकीनम असाही दिलेला आहे. एकाकी, एकटेच निघाले. आणि मपेत कृत्यम, सगळ्या प्रकारचे कर्म संपलेले होते, कर्म शिल्लक नव्हतं. आपण का जगतो त्याचं कारण आपल्याला कर्माचं गाठोडं घेऊन आलेलो असतो. आपण काही संचित क्रियमान
हे जे क्रियमान आहे ते आपण घेऊन आलेलो असतो. आणि याप्रमाणे आपण ज्या संचित, क्रियमान, प्रारब्ध असे 3 प्रकार आहेत कर्माचे. तेव्हा आपण काही एक गाठोडं घेऊन आलेलो असतो आणि जगत असतो, पण ज्यांचं कर्माचं गाठोडं त्यांच्याजवळ नव्हतंच. सगळे कर्म समाप्त झालेले होते. म्हणून ते म्हणतात अपेत कृत्यम, अपेत कृत्यम. माऊलींनी वर्णन करताना म्हटलंय की जे विषय जिणोनी जन्मले शुकाधिक दादुले. विषय मारून जे जन्माला आले म्हणजे यांच्या जन्माचं सार्थकत्व त्यांना आधीच कळालेलं होतं आणि कोणत्याही प्रकारचे कर्म त्यांचे शिल्लक राहिलेले नव्हते. असे हे यम प्रव्रजंत आणि एकटेच निघाले, बाहेर पडले. व्यास महर्षी बघू लागले, अरे अरे मुला, शुका 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 म्हणून आवाज दिला. द्वैपायनो विरह कातर आजुहाव, द्वैपायनो विरह कातर आजुहाव. द्वैपायन अर्थात स्वतः व्यास महर्षी, ज्यांना आपल्या पुत्राच्या विरहाचं दुःख झालं. पुत्र दूर चाललाय म्हणून दुःख झालं. हा पुत्र काही सामान्य नव्हता. असं म्हणतात की एकदा शंकर पार्वती यांचं परस्परांशी संवाद चाललेला असताना त्या ठिकाणी एक पोपट येऊन बसला होता आणि पार्वतीला ऐकता ऐकता झोप लागली. आणि इकडे शुक म्हणजे पोपट त्याला हुंकार देऊ लागला. शंकरांनी पाहिलं, अरे मी पार्वतीशी बोलतोय, पार्वतीला तर झोप लागली, हुंकार कोण देतोय? म्हणून पाहिलं तर पोपट. अरे आपलं ज्ञान यांनी ऐकलं म्हणून शंकर त्याच्या मागे लागले. शंकर त्यांच्या मागे लागले. आता शंकर आपल्याला जाळून भस्मसात करतील म्हणून तिथून जे हा पोपट निघाला तो वटिका नावाची व्यास महर्षींची पत्नी होती, तिच्या पोटामध्ये शिरला. वटिका गर्भवती झाली, तिच्या पोटामध्ये हा शुक शिरला. शंकराला परत यावं लागलं. शंकर परत आले आणि हा जो आतमध्ये बसला तो 9 महिने झाले तरी बाहेरच पडेना. वर्ष झालं, 2 वर्ष झाले, बाहेरच पडेना. अहो म्हणले, काय झालं, का बाहेर पडेना? गर्भ का बाहेर पडेना? गर्भ बाहेर यासाठी पडत नव्हता की त्यांना वाटलं बाहेर पडलं की माझ्या मागं संसार लागेल. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे शुका, तू काळजी करू नकोस. 3 वर्ष तू त्या गर्भामध्ये राहिला. शुका, तू काळजी करू नकोस. तू बाहेर पडलास तरी तुला संसार बाधणार नाही, असं भगवंताकडून वचन त्यांनी घेतलं आणि मग त्यांची प्रसूती झाली. याप्रमाणे सांगतात असं की विषय जिणोनी जन्मले, जे विषय मारून जन्माला आले, संसार मारून जन्माला आले, असे हे शुकाचार्य होते. जन्मतःच सगळ्या प्रकारचं कर्म संपलेले होते. केवळ ज्ञान रूपाने जगामध्ये वावरत होते. असे शुकाचार्य जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हा व्यास महर्षींना तो विरह सहन झाला नाही आणि एकदम ते त्यांच्या मागे धावत निघाले. काय? द्वैपायनो विरह कातर आजुहाव. आजुहाव या ठिकाणी विरह कातर झाले. विरहाने त्यांचं मन शुकाचार्यामध्ये अडकलं होतं आणि शुकाचार्य पुढे पळतायत, मागे व्यास महर्षी पळतायत आणि त्याने वर्णन केलंय आजुहाव. आजुहाव म्हणजे उच्च स्वरामध्ये. प्लुत हा शब्द वापरलाय भागवतकारांनी. प्लुत या वेदामध्ये जे उच्चार आहेत, ऱ्हस्व, दीर्घ आणि तिसरा प्लुत. प्लुत हा उच्चार दीर्घापेक्षाही जास्त असतो. म्हणून शुका हा जो उच्चार आहे तो प्लुत आहे. शुका हा दीर्घ आहे, शुका हा ऱ्हस्व आहे. पण शुका असा जो दीर्घ उच्चार आहे त्याला प्लुत असं म्हणतात. तेव्हा इति प्लुतेना जुहावाहूतवान असं टीकाकारांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की म्हणजे सनपुत्रा इति प्लुतेना जुहावा. त्या ठिकाणी 3चा आकडा दिलेला असतो वेदामध्ये. आता जे वेदाचं आपण मुद्रांकन केलेलं आहे त्यामध्ये 3चा आकडा दिलेला असतो. तेव्हा 3चा आकडा दिला म्हणजे तो प्लुत उच्चार समजावा. याप्रमाणे द्वैपायनो व्यासो विरह कातरो भीतः सनपुत्रा इति प्लुतेना जुहावाहूतवान.
शुका शुका अशा पद्धतीचा आवाज दिला तरी शुकाचार्य पुढे पळतायत, व्यास महर्षी मागे आहेत. आजुहाव याप्रमाणे शुकाचार्याने तो आवाज ऐकला खरा, पण ते म्हणे आता वडिलांना काय सांगावं. वडील सुद्धा ज्ञानी आहेत, ते काही सामान्य नव्हे. वडील सुद्धा वेदांगाचा अभ्यास केलेला आहे, सगळ्या प्रकारच्या अनेक शिष्यांना त्यांनी घडवलेले आहेत, वेदांचे 4 भाग केलेले आहेत. ते काही सामान्य आहेत का? आणि प्रत्यक्ष कलावतार आहेत भगवंताचे. त्यांना मी काय उत्तर देऊ? माझं वय लहान आहे, मी काय उत्तर देऊ? पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुः. या ठिकाणी पुत्रेति तन्मयतया, पुत्राच्या विरहाने, अरे शुका लग्न कर, लग्न कर, थांब थोडं, संसार कर, म्हणून त्याच्या मागे लागले. शुकाचार्य म्हणाले आता यांना आपण नाही कसं म्हणावं आणि हो तरी कसं म्हणावं. मोठ्या माणसांना त्यांची चूक असेल तरी सांगता येत नाही, त्यांना बरोबर करणे अवघडच आहे. मग त्यांनी विचार केला की परोक्ष प्रिया इवै देवाः. काही काही लोकांना आपल्याला एखाद्याला सांगायचं झालं म्हणजे सरळ न सांगता वाकड्या मार्गाने सांगावं लागतं. लेकी बोले सुने लागे. सुनेला बोलायचं असतं पण सुनेला बोलायची ताकद नसते, म्हणून लेकीला उद्देशून बोलायचं, जरा लवकर उठत जाणं. सकाळी लवकर न उठायला काय झालं हे सुनेलाही लागतं. लेकी बोले सुने लागे. याप्रमाणे हा जो प्रकार आहे परोक्ष प्रिया इवै देवाः. देवांना सुद्धा परोक्ष प्रिय आहे. सरळ स्पष्ट सांगितलेलं पटत नाही, अस्पष्ट वेगळ्या मार्गाने सूचक पद्धतीने सांगावं लागतं. ही सूचकता काय? तर या ठिकाणी शुकाचार्यांनी योग बलाने स्वतःला सगळ्या झाडामध्ये प्रविष्ट केलं आणि झाडं बोलू लागले. पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुः. तर्वोभिनेदुः, तरु म्हणजे झाडं, झाडं बोलू लागले. आता आज आपण जाणतो, विज्ञानाने हे सिद्ध केलंय आणि जगदीश बोसांनी हे सिद्ध केलंय, भारतीय वैज्ञानिक, की झाडांना सुद्धा जीव आहे. झाडं जिवंत असतात, झाडांना जीव आहे, झाडांना कळतं, फक्त बोलता येत नाही, वाणी नाहीये. म्हणून काय झालं, पण योग मार्गाने झाडांना आपल्याला बोलवता येऊ शकतं. का खांडावया घावो घाली, का लावणी जेणे केली. एखादा हातात कुऱ्हाड घेऊन आला तर झाडांना कळतं बरं का हा आपल्याला मारायला आला म्हणून, आणि कुणी पाणी घालत असेल तर त्यांना कळतं हा आपल्यावर प्रेम करतो. झाडांना सुद्धा प्रेम कळतं, झाडांना सुद्धा द्वेष कळतो. झाडांना काय कळत नाही, भावना त्याला आहेत ना, झाडांना सुद्धा भावना आहेत. म्हणून अस्ति भाती आणि प्रीती. भाती अस्ति हे सगळ्या विश्वामध्ये अस्तित्व रूपाने ईश्वर आहे. भाती म्हणजे भावना. या भावना जनावरांना आहेत, त्याचप्रमाणे झाडांना आहेत, झुडपांना आहेत, सगळ्यांना आहेत, वेलींना आहेत. म्हणून या भावनेचा या ठिकाणी स्वीकार केला आणि भावरूपाने सर्व वृक्षामध्ये दुतर्फा, रस्त्याच्या दुतर्फा झाडे होती, झाडं लावलेले होते, त्या झाडामध्ये शुकाचार्यांनी आत्मप्रवेश केला आणि त्यांनी वर्णन केलंय. पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुः तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. सर्व हृदया भगवंताच्या ताकदीचं, सामर्थ्याचं जसं आपण दर्शन घेतो त्याप्रमाणे इथे योग बलाने एखादा मुनी काय करू शकतो ते आपल्याला दिसतं. या ठिकाणी शुकाचार्यांनी सर्व भूतांचं हृदय असं लोक म्हणतात, असा एक अर्थ सामान्यतः दिलेला आहे. सर्व भूतांचं हृदय असलेला म्हणजे ज्याला सगळ्या भूताबद्दल काळजी आहे, प्रेम आहे, त्याला भूतांचं हृदय असं आपण म्हणू. पण भागवतकाराने, टीकाकाराने तो अर्थ देत असताना सर्वभूतानां हृदमनम अयते योग बलेन प्रविशती असं दिलेलं आहे, की ज्या शुकाचार्यांनी आपल्या योग बलाने, योग सामर्थ्याने सर्व वृक्षांच्या मध्ये आपला आत्मा प्रविष्ट केला. म्हणजे आपल्या हृदयात सर्वांचा आत्मा असणं ही गोष्ट वेगळी आणि आपला आत्मा सगळीकडे प्रविष्ट करणं ही गोष्ट वेगळी. हे योग बलाने ते म्हणतात तर्वोभिनेदुः तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. सर्वभूतानां हृद मनः अयते.
हृदय म्हणजे हृदय, हृदय ते मन अय ते योग बलेन प्रविशती म्हणजे सर्व भूतांच्या हृदयात योग बलाने तो प्रविष्ट झाले असा सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी शुकाचार्यांचं जे वैशिष्ट्य, शुकाचार्यांचं जे सामर्थ्य आहे ते दोन गोष्टीमध्ये प्रगट केलेलं आहे. एक म्हणजे बाल्यावस्थेमध्येच ते वैराग्यशील झाले होते, लहानपणीच त्यांच्यामध्ये वैराग्य बांधलेलं होतं. झडझडून वहिला निघ आणि ये मुक्तीची ये लागे वाट. झडझडून हे वैराग्य केवळ स्मशान वैराग्य नव्हतं, अंतःकरणामध्ये पूर्णपणे बांधलेलं वैराग्य होतं. आणि म्हणून बालपणातलं वैराग्य हा एक त्यांचा सामर्थ्य गुण. आणि दुसरा ईश्वरी गुण असा की आपल्या स्वतःची आत्मशक्ती सगळ्या जगामध्ये, जगातल्या वस्तूमध्ये प्रविष्ट करू शकणे. जसं माऊलींनी या रेड्याच्या मुखी वेद बोलावले. कोणत्या ताकदीने बोलावले? स्वतःचा आत्मा आणि रेड्याचा आत्मा एक आहे म्हणून दाखवलं आणि त्याच्या तोंडी वेद बोलावले. ही योग बलानेच करता येतं. भिंत चालवली ही योग बलानेच करता येतं. भले ही वैज्ञानिक त्याला काहीतरी गप्पा मारणे किंवा काहीतरी चमत्कार म्हणा, परंतु हा चमत्कार योग बलाने करता येतो हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून प्रत्येक कणकणामध्ये जर तत्व, चैतन्य तत्व असेल तर त्या चैतन्याला प्रेरकत्व आपण का नाही देऊ शकत? योग बलाने देता येतं. म्हणून ते म्हणतात पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुः. जेव्हा व्यास महर्षींनी शुका 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 असा आवाज दिला त्यावेळेला सगळे झाडं ओ ओ ओ असं म्हणू लागले. आणि मग पाहिलं, अरे मी एकट्या शुकाला आवाज देतोय, माझ्या मुलाला आवाज देतोय आणि झाडं का बोलतायत? आणि मग झाडं बोलू लागले, महाराज तुम्ही का त्यांना आवाज देता? ते शुकाचार्य परम स्थितीला पोहोचलेले, परमपदाला पोहोचलेले आणि तुम्ही अजूनही माझा पुत्र म्हणता. अहो हा तुमचा पुत्र हा जगव्यापक झालेला आहे, विश्वव्यापक झालेला आहे. हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला, किंबहुना चराचर आपणची झाला. सगळ्या चराचरामध्ये त्याचं रूप व्यापक आहे, इतका हा व्याप्त आहे आणि तुम्ही माझा पुत्र म्हणता, त्याला मर्यादित करता. आणि मग व्यास महर्षी म्हणाले तुम्ही काय बोलताय? अहो आम्ही शुकाचार्यांच्याच वाणीतलं बोलतोय. आम्हाला देखील मुलं होतात, बाळं होतात. लिंब बोलू लागला, कडुलिंब. तो म्हणाला आम्हालाही मुलं बाळं होतात, आमच्या लिंबोळ्या खाली पडतात, त्या लिंबोळ्यातून पुन्हा वृक्ष जन्माला येतात, पण आम्ही काही काळजी करत नाहीत त्यांची. तुम्ही मात्र माझा पुत्र माझा पुत्र माझा पुत्र म्हणून अजूनही ममत्वाच्या नादी लागलेला आहात. एवढे ज्ञानी असून ममत्व कसं काय संपत नाही तुमचं? पुत्रेति तन्मयतया, तुम्ही पुत्रामध्ये तन्मय झालात, त्याच्यामध्ये ममत्व ठेवलंय. तुमचा पुत्र तर सर्व जगामध्ये एकरूप झालेला आहे, चराचर आपणच झाला असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी असे सगळ्या जगामध्ये व्यापक असलेले अत ते योगबलेन प्रविशती सर्वभूत हृदयस्थम. ज्या योगबलाने सगळ्या भूतांच्या अंतःकरणामध्ये सर्व भूतेषु यद्भावम, सगळ्या भूतांमध्ये एकरूप झालेले, सर्व भूतांचा आत्मा आणि त्यांचा आत्मा हा एकरूप आहे. हे एक तत्व त्यांच्यामध्ये अंतःकरणामध्ये बांधलेलं आहे. असे हे श्रेष्ठ दर्जाचे परमगुरु आहेत. तेव्हा आता त्यांचं महत्व सांगत असताना त्यांनी सांगितलंय की आपण न संस्कृती घोरम जन्नाम शौगृणन. या ठिकाणी यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतिथी शतान्तमुंदम संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक, जे शुकाचार्य कसे स्वानुभावमखिलम श्रुतिसारमेक, स्वानुभाव संपन्न आहेत, स्वतःच्या अनुभवाने ते संपन्न आहेत. स्वतःच्या अनुभवाने, ज्ञानाने त्यांना संपन्नता प्राप्त झालेली आहे. आणि अध्यात्मदीप मतितीर शतांत मोंधम,
ज्यांनी अध्यात्माचा दिवा लावलेला आहे. कोणासाठी? तमोंधम. तम म्हणजे अंधकार. जे या संसारामध्ये जे जीव जन्माला आलेत आणि अज्ञानामध्ये चाचपडतायत, त्या अज्ञानामध्ये चाचपडणाऱ्या जीवांना प्रकाश देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अध्यात्मदीप पेटवून अध्यात्माच्या दिव्याने त्यांनी सगळ्या जगाला प्रकाशित केलेलं आहे. अध्यात्मदीप मती तितीर शतांतमोंधम. जे या संसारातल्या लोकांच्या उद्धारासाठी धडपडणारे आणि म्हणून असे हे श्रेष्ठ दर्जाचे शुकाचार्य ते म्हणतात तत्कृपालुताम दर्शयन्नाह. त्यांची कृपालुता, त्यांची करुणा व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरला आहे. अंधम गाढम तम संसाराख्यमतीर तितुमिच्छताम. ज्यांना संसारातील दुःखातून तरायचे, मुक्त व्हायचे, त्यांनी या अध्यात्माच्या दिव्याच्या प्रकाशातून हे तरुण जावं आणि त्यासाठी पुराण त्यांनी आपल्या समोर भागवत पुराण सांगितलं. आणि संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम. ज्या गुह्य अशा प्रकारचं पुराणातलं तत्व ज्याने सांसारिक लोकांसाठी सांगितलं. अहो, ज्ञानासाठी तर लोक सांगतीलच, योगासाठी लोक आहेतच, पण सामान्यासाठी कोण आहे? संसारिणाम. जे संसारिक लोक आहेत, जे सामान्य आहेत, जे अज्ञानी आहेत, त्या अज्ञानी सामान्य मूढ जनांना उपदेश करण्याचं काम ज्यांनी केलं. आणि भागवत रूपी ग्रंथाने ज्यांना आपल्या आत्मकल्याणाचा ज्यांनी मार्ग सांगितला ते व्यास सूनु मुपयामी गुरुम मुनीनाम. त्या व्यास सूनु, व्यासपुत्र असणाऱ्या शुकाचार्यांना नमस्कार असो. या ठिकाणी श्रुतिसारमेक जे स्वानुभव सहित ज्यांचं ज्ञान स्वयंभू आहे म्हणून स्वानुभव म्हटलंय. सगळ्या श्रुतींचं सार ज्यांच्या शब्दामध्ये आणि एकम जीवोद्धारक ज्ञान त्यांनी सांगितलं. जे ज्ञान कुठेही इतरत्र तुम्हाला दिसणार नाही ते ज्ञान भागवतात सांगितलेलं आहे. आणि अध्यात्मरूपी दिवा ज्याने श्रीधराचार्यांनी अध्यात्म या शब्दाचा व्युत्पत्ती अर्थ दिलेला आहे. आत्मानम कार्यकारण संघातम अधिकृत्य वर्तमानम. अध्यात्म म्हणजे काय? आपण अध्यात्म शब्द वापरतो, पण या ठिकाणी टीकाकार अध्यात्म शब्दाचा अर्थ देतात आत्मानम अधिकृत्य वर्तमानम. म्हणजे पंचभौतिक शरीरामध्ये सर्वाधिक महत्व असलेला, त्यावर अधिकार असलेलं जे आत्मतत्व आहे त्याचं ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान. म्हणून आत्मानम कार्यकारण संघातम. आपलं जे शरीर आहे ते कार्यकारण संघात रूपी आहे आणि त्याच्यावरती अधिकार गाजवणारं कोण आहे? तर आत्मा आहे. म्हणून पंचभौतिक शरीरामध्ये सर्वाधिक महत्व असलेलं आणि त्यावर अधिकार असलेले आत्मतत्व इति अध्यात्मम असं या ठिकाणी टीकाकार श्रीधराचार्य म्हणतात. म्हणून या अहम तत्वामुळं आपण आपलं डोळे अंध झालेले आहेत. आपल्याला पुढचं काही दिसत नाही. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. जग हे आंधळे, आंधळ्याची काठी अडकरीसे कवणे बेटी. ही आंधळ्याची काठी आहे, ती कोणत्या बेटात अडकेल सांगता येणार नाही. आणि मग या आंधळ्याला जर योग्य मार्ग दाखवला तर तो पुढे जाईल, पण नाही दाखवला तर तो आंधळा फिरतच राहील. तो एका अंधाला दुसरा अंध भेटला तर काही त्याला मार्ग सापडणार आहे का? नाही. एका अंधाला दुसरा अंध भेटला तर उपयोग नाही. त्याला डोळसाची भेट व्हायला पाहिजे, त्याला ज्ञानी गुरुची भेट व्हायला पाहिजे. म्हणून आंधळा सुई जे आव्हांटा, आंधळ्याला योग्य मार्गाला दाखवलं पाहिजे, नाहीतर तो खास खळग्यामध्ये पडेल. म्हणून हे लोक हो सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, माझे गुरु हे अंध लोकांना मार्ग दाखवणार आहेत. म्हणून अध्यात्मदीप त्यांनी अध्यात्मरूपी दिवा सगळीकडे प्रकाशित केला. आणि संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम तम व्यास सूनु मुपयामी गुरु मुनीनाम. त्या व्यास पुत्र मुनीला मी नमस्कार करतो. या ठिकाणी
शुकाचार्यांचा अधिकार या ठिकाणी सांगितलेला आहे. शुकाचार्य म्हणजे कोण होते, ते कसे होते, त्यांचा अधिकार काय, त्यांचा मोठेपणा काय, त्यांची पात्रता काय, ते या ठिकाणी सांगितलेले आहे. जे शुकाचार्य श्रेष्ठ अधिकारी होते, किती तर जन्मतःच ज्यांनी प्रपंचाचा त्याग केला आणि जन्मतःच जे संन्यासी वृत्तीने वागले राहिले, असे हे शुकाचार्य. शुक म्हणजे पोपट, आणि म्हणून शुकाचार्य या शब्दाने सुद्धा एक अत्यंत मधुर अशा प्रकारच्या वाणीचे, ज्यांना तत्वज्ञानामधले गुरु असं आपण म्हणू, जे व्यास महर्षींचे प्रत्यक्ष पुत्र आहेत आणि व्यासांनी हे भागवत त्यांच्या मुखात घातलं. त्या कारण शुकाचार्यांनी स्वतः म्हटले की व्यासांनी स्वतः शुकम अध्यापयामास, अध्यापन त्या ठिकाणी व्यास महर्षींच्याकडे त्यांनी या भागवत ग्रंथाचं अध्ययन केलं, पाठांतर केलं, हा ग्रंथ मुखोद्गत केला आणि मग पुढे तो परीक्षितेला सांगितला. म्हणून ते म्हणतात संसारिणाम करुणयाह, आणि करुणा, करुणयाह म्हणजे काय, करुणा कोणाला निर्माण होते, करुणा, करुणा वरुणालय भगवान आहे. करुणा म्हणजे काय, अंतःकरणातलं प्रेम म्हणजे करुणा, अंतःकरणाची द्रवीभूत भावना म्हणजे करुणा, अंतःकरणामध्ये असणारा पाझर म्हणजे करुणा. आणि तो कसा, तर केवळ शिकून शौरून आलेला नाही. निसर्ग करुणो मुनी, हा निसर्ग करुण, नैसर्गिकच करुण वृत्ती. करुणा म्हणजे काय, तर समाजामधले दुःख पाहिल्यानंतर जे अंतःकरणामध्ये संतांना जाणवतं त्याला करुणा असं म्हणतात. संसारातल्या व्यापातापांकडे बघून लोक बुडती हे जन, न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे बुडती हे जन किंवा बुडता हे जन, न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा जो कळवळा आहे, ऐशी कळवळ्याची जाती लाभावी न करीत प्रीती, त्याला कळवळा म्हणजे करुणा म्हणतात. सज्जनानाम हितार्थाय, सज्जनाच्या हितासाठी जे अंतःकरणात जी तळमळ होते, करुणा रस उच्चते, त्याला करुणा असं म्हणतात. सज्जनानाम हितार्थाय करुणा भाव्यते बुधैही असं म्हटलेलं आहे. किंवा सत्ववृत्ती समारूढा करुणा रस उच्चते असं रसशास्त्रात म्हटलंय. सत्ववृत्ती समारूढा, करुणा किंवा करुणेसाठी सत्ववृत्ती गरजेची आहे. अंतःकरणात जेव्हा सात्विक भावना असते तेव्हा करुणा निर्माण होते. सात्विकता असते, सत्वप्रधानता असते, तेव्हा करुणा निर्माण होते. आणि हे शुकाचार्य हे सात्विक होते, सत्वप्रधान होते, सात्वत धर्माचे उद्गाते होते, अधिष्ठाते होते, प्रसारक होते, प्रचारक होते, आणि म्हणून आचरक होते. आणि म्हणून सात्वत सत्वप्रधान धर्माचे हे अधिष्ठाते असल्यामुळं ज्याला सात्विकता आहे, सत्वप्रधानता आहे, तो त्यातून करुणा निर्माण होते. म्हणून सत्ववृत्ती समारूढा करुणारस उच्चते, किंवा सज्जनानाम हितार्थाय करुणा भाव्यते बुधैही असं जे म्हणतात ते या अर्थाने. जो बुध असतात, ज्ञानी असतात, त्यांना करुणा अंतःकरणात आपोआपच निर्माण होते. संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम, आणि ज्या संसारिक लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी भागवत पुराणाची रचना केली, त्या व्यास सूनू असणाऱ्या शुकाचार्याला मी नमस्कार करतो. गुरुम मुनीनाम, गुरुम मुनीनाम म्हटलंय. हे मुनींचे मुनी आहेत, मुनींचे गुरु आहेत, गुरूंचे गुरु आहेत, परम गुरु आहेत. मुनी, मुनींना सुद्धा जे ज्ञान सांगतायत असे मुनींचे मुनी आहेत, मुनींचे गुरु आहेत. गुरुम मुनीनाम. आणि मग या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुरुवातीला गुरुचं स्तवन या ठिकाणी केलेलं आहे. गुरूंचा मोठेपणा या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हे गुरु म्हणजे कोण, तर प्रत्यक्ष शुकाचार्य, असे हे शुकाचार्य गुरु. आणि म्हणून या ठिकाणी गुरुची कृपा अत्यंत महत्त्वाची असते. गुरुची कृपा नसेल, गुरुकृपा नसेल तर आपल्याला वेळेवेळेला काही आठवत नाही. गुरुकृपा असेल
तर आपल्याला वेळेवर सगळं आठवतं, सगळं काही ज्ञान आहे. जेव्हा कर्णाने परशुरामाकडून विद्या प्राप्त केली, खोटं बोलून का असेना ब्रह्मास्त्र विद्या प्राप्त केली, आणि मग ज्या वेळेला भुंगा चावला त्यावेळेला मांडी हलवली नाही, आणि परशुराम मांडीवरती झोपलेले होते. हलवावी तर परशुराम जागे होतील, जाळून भस्म करतील. न हलवावी तर त्रास होऊ लागलाय. मांडी सगळी पोखरून काढली, खालून रक्ताचा प्रवाह व्हायला, आणि त्या रक्ताच्या स्पर्शाने परशुरामाला जाग आली. काय म्हणले, कशाचा स्पर्श, गरम गरम लागतो. आणि मग पाहिलं तर रक्ताचा प्रवाह. म्हणले अरे हे काय, म्हणले काही नाही, भुंगा चावतोय. पण हलवली मांडी असती तर तुम्ही जागृत झाले असते, मला तुमची झोप मोडायची नव्हती. परशुरामाला एकीकडे आनंद झाला, आणि त्याच क्षणी त्याने विचारलं, तू कोण आहेस, तू ब्राह्मण नाही आहेस, ब्राह्मण इतका सहनशील असू शकत नाही. ते म्हणाले, नाही महाराज, मी ब्राह्मण नाही आहे, आणि खोटं बोलून तू माझ्याकडून विद्या घेतली, तुला विद्या वेळेवर आठवणार नाही. शाप दिला परशुरामाने, ब्रह्मास्त्र विद्या वेळेवर आठवणार नाही. ज्या वेळेला अर्जुन समोर उभे होते आणि श्रीकृष्णाचा रथ समोर आला, अर्जुनाने हातामध्ये धनुष्य घेतलेलं होतं, बाण जोडलेला होता, आणि याच क्षणी याची रथाचं जे चाक आहे ते जमिनीने गिळलं. त्यालाही शाप झाल्यामुळंच गिळलं, आणि आता तो रथचक्र काढू लागला, पण ते लवकर निघेना. शेवटी विचार केला की काही नाही, आता ब्रह्मास्त्र योजलं पाहिजे. म्हणून हात ब्रह्मास्त्रामध्ये त्याचा मंत्र मनामध्ये जपायचा प्रयत्न करू लागला. धनुष्याला बाण जोडला, पण ब्रह्मास्त्रच आठवेना. काय झालं म्हणले, ब्रह्मास्त्र का आठवेना. आणि मग लक्षात आलं, अरे 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 गुरुचा शाप मिळालाय, ब्रह्मास्त्र वेळेवर आठवणार नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचं आठव, स्मृती ही सुद्धा गुरुच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. गुरु कृपा नसेल तर वेळेवर काहीच आठवत नाही. नंतर आठवतं, अरे 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 वेळेवर मला श्लोकच आठवला नाही, नंतर आठवला. नंतर का आठवला, मग नंतर आठवला म्हणजे गुरुची कृपा नाही, वेळेवर आठवला नाही म्हणजे गुरुची कृपा नाही. म्हणून गुरुची कृपा असेल तर वेळेवर, मग तो विद्या असो, ज्ञान असो, परीक्षा असो, वेळेवर जर आठवलं तर गुरुकृपा समजावी. परीक्षेच्या वेळेला वेळेवरच आठवलं नाही सूत्र, का सूत्र आठवच ना म्हणले वेळेवर, परीक्षा झाल्यावर आठवलं. तसं मग वेळ गेला आणि झोपा केला, बैल गेला झोपा केला, काही उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात की गुरुच्या कृपेशिवाय आपल्याला हे प्राप्त होत नाही. आणि शुकाचार्य असे होते ज्यांना आत्मकृपा झालेली होती. शास्त्रकृपा, शास्त्राचा अध्ययन म्हणजे शास्त्रकृपा, नंतर ईशकृपा भगवंताची कृपा, गुरुची कृपा गुरुकृपा, आणि चौथी आत्मकृपा. ही आत्मकृपा एखाद्यालाच प्राप्त होते. शुकाचार्यांना आत्मकृपेचा प्रसाद लाभला होता, म्हणून शुकाचार्य श्रेष्ठ आहेत. म्हणून असे हे शुकाचार्य जे योग बलाने सर्व विश्वामध्ये प्रविष्ट होऊ शकत होते. सर्व भूताना मृत मनः अयते योग बलेन प्रविशती. अशा वशीकार वैराग्य असलेले, वैराग्याचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी वशीकार वैराग्य श्रेष्ठ दर्जाचं वैराग्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे, जीवनमुक्त अवस्थेमध्ये जे विचरतायत, असे हे शुकाचार्य, त्यांना नमस्कार असो. म्हणून या ठिकाणी त्यांना नमस्कार केला. आणि मग नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. आणि आता या चौथ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा नारायणाला नमस्कार करावा. नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवान. कोणताही ग्रंथ आपल्याला सुरुवात करायची झाली, काही सांगायचं झालं तर पहिल्यांदा त्या भगवंताला नमस्कार करावा. नारायणाय, भगवंताला नारायणं नमस्कृत्य. भगवंत नारायण रूपी वासुदेव भगवान, नारायण भगवान, त्यांना नमस्कार असावा. नारायण म्हणजे काय, जे पाण्यामध्ये शयन करतात. नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे राहणे. जे पाण्यामध्ये राहतात त्याला नारायण असं म्हणावं. म्हणून नारायण म्हणजे प्रत्यक्ष शेषशायी भगवान, जे या समुद्रामध्ये पहुडलेले, त्या भगवंताला नमस्कार करावा.
आणि मग नरंचैव नरोत्तमम, मग नराला नमस्कार करावा. नर आणि नरोत्तम अर्थात नरनारायण असं म्हटलेलं आहे. म्हणून नरनारायणाला नमस्कार सांगितलेला आहे. हे नर नावाचे ऋषी, नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवान आणि नरनारायण असंही आहे. अशा नारायणानंतर नर ऋषीला आणि देवीम सरस्वतीं व्यासम, मग सरस्वती देवीला नमस्कार करावा. कारण सरस्वती ही वाग्देवता आहे, जी वाणीची देवता आहे, जी आमच्या वाणीवर बसते. जी नसेल, ज्या सरस्वतीची उपासना केली नाही तर बोलताच येत नसतं, भाषा येत नाही, बोलता येत नाही, उच्चार येत नाहीत. म्हणून त्या देवीला प्रणो देवी सरस्वती वाजिभिर्वाजी निवती धी नाम वित्रवतू, ही प्रणो देवी सरस्वती वाजिभिर्वाजी निवती, जी अगदी घोड्यासारखी चपळ आहे, जी अश्वाप्रमाणे चपल आहे आणि धावणारी ती शक्ती संपन्न असलेली वाणी म्हणजे सरस्वती देवता आहे. ती रसवती आहे म्हणून सरस्वती आहे. सा रसवती, ती सरस्वती आहे. अशा सरस्वती देवीला आणि व्यास महर्षीला नमस्कार करावा. आणि मग देवीम सरस्वतीं व्यासम ततो जयमुदीरयेत, आणि मग जय म्हणजे कोणत्याही ग्रंथाला जय म्हटलंय. जय म्हणजे कोणताही ग्रंथ. वास्तविक काही लोक म्हणतात जय म्हणजे महाभारत, पण ठीक आहे, महाभारताला सुद्धा जयच म्हटलंय. हा जय नावाचा इतिहास आहे म्हणून. पण जय म्हणजे कोणताही ग्रंथ, कोणताही अध्यात्म ग्रंथ बरं का. कोणतेही कादंबरी, नाटक हे ग्रंथ नाही, त्याला जय म्हणत नाही. कोणताही अध्यात्म ग्रंथ, कोणताही पुराण ग्रंथ त्याला जय म्हणतात. कारण जय शब्दाने, जय शब्दाचा उच्चार केला म्हणजे आपल्या सगळ्या प्रकारच्या जयती अनेन संसारमिती जय हा ग्रंथ, हा संसारावर विजय प्राप्त होतो म्हणून त्याला जय असं म्हणायचं. म्हणून जयती अनेन संसारम इति जय हा ग्रंथ असं या ठिकाणी टीकाकार म्हणतात. म्हणून जय या ठिकाणी जय शब्दाने ग्रंथाचं प्रवचन उच्च स्वरात करावं असं म्हटलंय. गुणगुण गुणगुण ग्रंथ बोलू नये, तोंडातले तोंडात सांगू नये. याचा एक शब्द काय निघतोय ते समोरच्या श्रोत्याला कळत नाही असं बोलू नये. कसं बोलावं? उच्च रवात उदीरयेत. ग्रंथ सांगायचा तो उच्च स्वरात सांगा, ग्रंथ सांगायचा तो मोठ्याने सांगा, तो लोकांना कळला पाहिजे अशा शब्दात सांगा. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा आपल्या गुरुला, मग नारायणाला, त्याचप्रमाणे सरस्वती देवीला आणि व्यासांना नमस्कार करून मग ग्रंथ सांगावा अशा प्रकारची सुरुवात केलेली आहे. म्हणजे सांगावा, सांगतात. आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं ही शुभारंभ केलेला आहे. मुनय साधू पृष्ठोहम भवद्भिर लोकमंगलम यत्कृता कृष्ण पृष्ठो ये नात्मा सुप्रसिद्धती. आणि मग या ठिकाणी सूत महाराज म्हणतात, हे शौनकादिका हो, तुम्ही जो प्रश्न केला तो अत्यंत चांगला आहे. भवद्भिर लोकमंगलम, लोकांचं मंगल करणारा तुमचे प्रश्न आहेत, जनाचं कल्याण करणारे तुमचे प्रश्न आहेत. आणि ज्याने भगवान देखील प्रसन्न होईल, आत्मा म्हणजे स्वतःला देखील प्रसन्नता वाटेल, असे हे तुमचे प्रश्न आहेत. म्हणून त्या प्रश्नामध्ये भक्तियोगही आहे, ज्ञानयोगही आहे आणि वैराग्यही आहे आणि भक्ती अहेतुकी भक्ती आहे. अशा ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त असलेले तुमचे प्रश्न आहेत. तेव्हा मी आता तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो. म्हणून या ठिकाणी आता सूत शौनकादिक यांचा संवाद सुरू झालेला आहे. सूत शौनकादिकाला काय सांगतील, कशा पद्धतीने विवेचन करतील, तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत.